हॅलो फ्रेंड्स, टुडे स्पेशल मेनू इज मिसळ पाव. आपण घेतली आहे मिसळ. ह्याला आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर फोडणी टाकायची आहे. आपण आता मिसळ भाजून घेणार आहोत. ह्यासाठी लागणारं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे. हा आहे कांदा टमॅटोची पेस्ट, खोबरं, आलं लसूण कोथिंबीर आणि हे लागणारे मसाले. ते मी तुम्हाला फोडणी टाकताना मसाले सांगते. आपण आता तेल घालणार आहोत. त्यानंतर घालणार आहोत आलं लसूण पेस्ट, छान मिक्स करणार आहोत. त्यानंतर ह्यात आपण घालणार आहोत कांदा टमॅटोची पेस्ट. ह्याला आपण छान फ्राय करून घेणार आहोत, कारण की आपण कांदा आणि टमॅटो कच्चा घेतलेला आहे. आपण आता हे फ्राय करून घेतलेलं आहे. ह्यात आपण आता खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत. ह्याला देखील आपण छान फ्राय करणार आहोत. गरजेनुसार तेल यूज करणार आहोत. हे भाजून झाल्यावर ह्यात आपण मसाले ॲड करणार आहोत. सर्व वाटण एकत्र करून आपण छानपैकी त्याला भाजून घेतलेलं आहे. आता आपण त्यात मसाले ॲड करणार आहोत. मसाले भाजून घेताना आपण एवढं लक्ष दिलं पाहिजे की करपलं नाही पाहिजे. आता आपण ह्यात मसाले घालणार आहोत. हे घातले हळद, लाल तिखट, अजून थोडं लाल तिखट, हा स्पेशल मसाला, हा सुद्धा स्पेशल मसाला. हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. ह्यात सुरुवातीला थोडंसं थंड पाणी घातलं तरी चालेल मसाले एकत्र होण्यासाठी. नंतर मात्र आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. ह्यात आपण थोडं गरम पाणी घालणार आहोत सुरुवातीला. थंड वापरलं तरीही चालेल. सर्व छानपणे एकत्रित करून घेऊ. गरजेनुसार पाणी यूज करू शकतो. छान वर तरी येईपर्यंत आपण त्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. बघू शकता सर्व मसाला फ्राय करून किती सुंदर तरी आलेली आहे आपली. ह्यात आपण मिक्स करणार आहोत फ्राय केलेली उसळ. उसळ म्हणजेच मटकी. ह्यात आपण आणखीन पाणी ॲड करणार आहोत. गरम पाणी ॲड करणार आहोत. तुम्ही विचार करत असाल एवढं का बनवलं आहे. आमच्या घरातल्या माणसांची क्वांटिटी थोडी जास्त आहे, त्यामुळे थोडंसं जास्त बनवलेलं आहे. सो तुम्ही तुमच्या गरजेनुसार बनवू शकता. तर झाली आहे आपली मिसळ इथे रेडी. ह्यात आपण मीठ घालणार आहोत. मीठ सर्वात शेवटी ह्यासाठी की टेस्ट छान यावी म्हणून. क्वांटिटीनुसार आपण मीठ ह्यात यूज करू शकतो. छानपैकी एकत्रित करून घेऊ. ह्याला छानपैकी उकळी येऊ देऊत. आता आपली मिसळ सर्व करण्यासाठी रेडी आहे. आता आपण सर्व करूया.